इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन। 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, महायुतीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजना 5 वर्ष सुरू राहील, हा दादाचा वादा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाची हवा, बस आणि इतर गाड्याही गुलाबी रंगात रंगल्या, ठिकठिकाणी अजित पवारांचं स्वागत। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही, संजय राठोडांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले। प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत, कोर्टाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट। संजय राठोड यांचा राजीनामा घ्या बोलणारे चित्रा वाघ तोडगशी पडल्या, आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा, ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर, सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका, भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडच्या हालचाली, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे मराठवाडा दौरा आटोपता घेणार, 12 तारखेऐवजी 10 तारखेलाच छत्रपती संभाजीनगर शहरात दौऱ्याची समाप्ती होणार, बीड आणि जालन्याची बैठक एकाच ठिकाणी होणार। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तरं घेणार, राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य। रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक, अजित पवारांकडे खडकवासल्याच्या जागेची इच्छा व्यक्त केली, रुपाली चाकणकर यांची माहिती। लाडकी बहीण योजनेला पैसे पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत, पुण्यातील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी। ठाकरे कुटुंबीय संध्याकाळी 5:30 वाजता सोनिया गांधींची भेट घेणार, ठाकरेंची सकाळी अरविंद केजरीवालांचे कुटुंबीय आणि उपराष्ट्रपतींसोबतही तासभर चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार। स्वप्नील कुसाळेंना ऑलिम्पिक पदक ठेवलं, दगडूशेठ गणपतीच्या चरणी। स्वप्नील पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा निर्णय, कुस्तीमधून संन्यास घेतल्याचा निर्णय ट्विटरद्वारे जाहीर। रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावत सेमी फायनलमध्ये, क्वार्टर फायनलमध्ये अल्बानियाच्या कुस्तीपटूवर 12-0 ने मात, 57 किलो फ्रीस्टाईल गटामध्ये अमन सेमी फायनलमध्ये। नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये दाखल, संध्याकाळी अंतरिम सरकारचा शपथविधी पार पडणार, सरकारच्या सल्लागार समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश असेल। लोकशाही स्थापित झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेशमध्ये जाणार, शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद यांची माहिती। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा।